दिल्लीतील महाराष्ट्राचे अत्यंत महत्त्वाची वास्तू म्हणून नवीन महाराष्ट्र सदनाकडे पाहिले जातं आणि या महाराष्ट्र सदनाला अलर्ट आल्याची देखील माहिती मिळत आहे। खरं तर या ठिकाणी आपण बघू शकतो दृश्यामध्ये कशा पद्धतीनं जे अधिकारी आहेत, डॉग स्क्वॉड असेल किंवा इतर अधिकारी जे आहेत त्यांच्याकडून महाराष्ट्र सदनाची जी आहे ती तपासणी जी आहे ती केली जाते। आपण बघू शकतो एक डॉग देखील या ठिकाणी आलेला आहे। ज्या मसनी आहेत त्या मसनीच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्र सदनाची जी आहे ती तपासणी खरं तर केली जात असल्याचं दृश्य आपण बघतोय। ही महाराष्ट्र सदनाची कॅन्टीन आहे आणि या कॅन्टीनमध्ये देखील कॅन्टीनच्या द्वारावरती आपण बघू शकतो अधिकाऱ्यांकडून ही सगळी तपासणी जी आहे ती केली जात असल्याचं बघायला मिळते। खरं तर आजपासून संसदेच्या दुसऱ्या सत्राच्या अधिवेशनाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर हा बॉम्बचा अलर्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे असं एक प्रकार आपल्याला म्हणावं लागेल। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नेमकं कशा पद्धतीने थेट आलेली आहे याची स्पष्टपणे माहिती अद्यापपर्यंत जी आहे ती समोर आलेली नाहीये। मात्र अधिकाऱ्यांकडनं जे त्यांना मिळाल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टीची चौकशी जी आहे ती सध्या केली जाते। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की ही कॅन्टीनचा सगळा परिसर आहे आणि या परिसरामध्ये प्रामुख्याने जर आपण बघायला गेलं तर हे सगळे प्रमुख अधिकारी जे आहेत ते अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं तपासणी जी आहे ती केली जाते। आपण दृश्यांमध्ये हे यंत्र बघू शकतो अधिकाऱ्यांकडनं आणि महाराष्ट्र सदनाचा आतला परिसर असेल किंवा बाहेरचा परिसर असेल या सगळ्याची कसून चौकशी जी आहे किंवा कसून तपासणी जी आहे ती सकाळपासूनच काही वेळापासून केली जात असल्याचं आपण बघू शकतो। डॉग देखील या ठिकाणी आणलेला आहे अधिकाऱ्यांनी आणि तपासणी पूर्णपणे कप्प्याची तपासणी या ठिकाणी केली जात असल्याचं दृश्य जे आहे ते आपण बघू शकतो। दिल्ली पोलिसांची टीम असेल ती देखील या ठिकाणी आलेली आहे। महाराष्ट्र सदनातील सिक्युरिटी अधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघू शकतो त्यांच्याकडून या सगळ्याची चौकशी जी आहे ती केली जाते। नेमका अलर्ट कशा पद्धतीचा आहे हे स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र मागच्या काही वेळापासून अलर्ट मिळाल्यापासून महाराष्ट्र सदनाची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अलर्ट मोडवर आल्याचं आपल्याला बघायला मिळतं। बघावं लागणार आहे कशा पद्धतीने ही तपासणी पूर्ण होते आणि तपासणीनंतर नेमकं थ्रेट काय आहे हे देखील आपल्याला समजणार आहे। पण सध्या ही सगळी तपासणी जी आहे ती महाराष्ट्र सदनामध्ये होत असल्याचं आपल्याला बघायला मिळते। कॅमेरामन राजीव गौतम सर, मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।